धामणी आणि पहाडदार परिसर सह्याद्रीच्या कुशीत वसलेला हा भाग पण वर्षानुवर्ष दुष्काळाच्या झळा सहन करणारा, पावसावर अवलंबून असलेली शेती आणि पावसाच्या प्रत्येक थेंबासाठी झगडणारा इथला हा शेतकरी या परिस्थितीवर मात करण्यासाठी परिसरातील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन स्वतःच्या खिशातून करोडो रुपये खर्च करून कोणत्याही सरकारी मदतीची वाट न पाहता डोंगर दऱ्यांमधून हजारो मीटर लांब पाईपलाईन खोदून पाणी आणले. पाणी आलं, परंतु शेतापर्यंत पोहोचवण्यासाठी जी लागणारी वीज आहे ती मात्र आजही आलेली नाहीये. वर्षानुवर्ष अर्ज, बैठका, निवेदने आणि आश्वासने, पण शेतकऱ्यांच्या नशिबी मात्र प्रतीक्षाच. आज स्वखर्चाने शेतकऱ्यांनी आणलेली ही पाईपलाईन विजेअभावी बंद पडलेली आहे. पाणी समोर असून देखील शेती तहानलेलीच आहे. 22 जून पासून धामणी ग्रामपंचायतीसमोर सुरू असलेले आमरण उपोषण पहिल्या दिवसापासून शेकडो शेतकरी उपोषणाला बसलेले आहेत. धामणी परिसरातील आई बहिणींनी देखील या संघर्षाला खंबीर पाठिंबा दिला आहे आणि आज उपोषणाचा 3रा दिवस. पण शेतकऱ्यांचा निर्धार अजून देखील तसाच आहे. हा लढा कोणत्याही व्यक्तीविरोधात नाही. हा लढा आहे हक्काच्या पाण्यासाठी, हक्काच्या विजेसाठी आणि आपल्या शेतीच्या अस्तित्वासाठी. जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत हा संघर्ष थांबणार नाही. पाणी आमच्या हक्काचे, वीज आमच्या हक्काची आणि आम्ही ते मिळवल्याशिवाय राहणार नाही. हर हर महादेव.